Hello everyone, I am Shubhada from ULearn and today we are going to learn continuous tense. आज आपण पाहणार आहोत continuous tense. तर कंटिन्युअस टेन्स हा खूप इम्पॉर्टंट टेन्स आहे. जसं आपण सिम्पल टेन्स पाहिला आहे आधी, तसं कंटिन्युअस टेन्स देखील डेली यूजमध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो. ठीक आहे. कंटिन्युअस टेन्स आपण यासाठी यूज करतो की स्पेसिफिक वेळेच्या दरम्यान किंवा स्पेसिफिक टाइमवरती तुमची काय क्रिया चालू आहे किंवा काय क्रिया चालू होती किंवा काय क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी कंटिन्युअस टेन्स यूज होतो. जसं की आता मी शिकवत आहे, है ना. आत्ता ह्या क्षणाला माझी काय क्रिया चालू आहे, तर मी शिकवत आहे. आय एम टीचिंग. आय एम टीचिंग इंग्लिश. राईट. आता मी घरी गेल्यावरती मला जर माझ्या घरच्यांनी विचारलं की तू 12:30-1 वाजता काय करत होतीस किंवा इन्स्टिट्यूटमध्ये आज काय केलंस, काय करत होतीस, तर मी म्हणणार की आय वॉज टीचिंग इंग्लिश. राईट. काय करत होतीस, तर आय वॉज टीचिंग इंग्लिश. आणि उद्या जर का मी काही वेगळा टॉपिक घेणार असेल, फॉर एक्झाम्पल उद्या मी आर्टिकल्स घेणार असेल, तर मी तुम्हाला म्हणेल की आय विल बी टीचिंग यू आर्टिकल्स टुमॉरो. उद्या मी तुम्हाला आर्टिकल्स शिकवणार आहे किंवा शिकवत असेन. आय विल बी टीचिंग म्हणजे मी शिकवत असेन किंवा शिकवणार आहे आर्टिकल्स टू यू. ओके. याचा आपण आता फॉर्म्युला पण पाहूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला माहिती आहे, आय यू ही शी इट वी दे हे सर्व सब्जेक्ट्स असतात. सो सब्जेक्ट आणि इथे आहेत बी फॉर्म्स एम इज आर. हे 3 बी फॉर्म्स आहेत. बी फॉर्म्स तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. बी फॉर्म्सच्या तुम्हाला जर का रिवाइज होत नसेल किंवा तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही बी फॉर्म्सचा सेशन जाऊन पाहू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. ओके. सो कंटिन्युअस टेन्स मध्ये नेहमी वर्बचा आय एन जी फॉर्म यूज केला जातो. इथे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये, तर वर्बचा आय एन जी फॉर्म यूज केलेला आहे. फक्त तुम्ही गो नाही म्हणू शकत, तुम्हाला गोईंग म्हणावं लागेल. ओके. आणि वर्बचा आय एन जी फॉर्म अँड बी फॉर्म्स हे हँड इन हँड जातात, म्हणजे सोबत जातात. बिना बी फॉर्म्सचं तुम्ही गोईंग, प्लेइंग, इटिंग असे वर्ब्स यूज करू शकत नाही. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे आहेत प्रेझेंटचे बी फॉर्म्स एम इज आर. एम स्लॅश इज स्लॅश आर हे डिपेंडेंट आहेत कशावर, सब्जेक्ट वरती. सब्जेक्ट जो असेल त्याच्यावरती तुम्ही चूज करायचंय की एम येणार, इज येणार का आर येणार. त्यानंतर आहे वर्बचा आय एन जी फॉर्म अँड ऑब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. कमिंग बॅक टू पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर इथे पास्टचे बी फॉर्म्स यूज केलेले आहेत. सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. वॉज किंवा वर डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट एक काहीतरी येणार, वॉज येणार किंवा वर येणार. अँड इन द फ्युचर, हिअर फॉर फ्युचर कंटिन्युअस टेन्स वी हॅव सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता व्ही आय एन जी तरी येणारच आहे, पण मग फ्युचरसाठी बी फॉर्म्स आपल्याकडे नाही आहेत. सो इथे डिरेक्टली विल सोबत काय ऍड होतो, बी ऍड होऊन जातो बी फॉर्म्सचा. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. नाव लेट्स लुक ॲट द एक्झाम्पल्स. फर्स्ट आपण पाहिलेलं आहे, आय एम टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत आहे. आय वॉज टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत होते. आय विल बी टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत असेल किंवा शिकवणार आहे. यू आर लर्निंग इंग्लिश. आता तुम्ही काय करत आहात, यू आर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत आहात. यू वर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत होते. आणि यू विल बी लर्निंग इंग्लिश म्हणजेच तुम्ही इंग्रजी शिकणार आहात किंवा शिकत असाल. सेम वे फॉर ही, शी, इट, हिअर वी आर युझिंग इज अँड इज. इज हा बी फॉर्म यूज केलेला आहे प्रेझेंटसाठी आणि पास्ट मध्ये वॉज यूज केलेला आहे. ही इज कुकिंग. समजा तुम्ही घरी आहात आणि कोणीतरी तुम्हाला विचारलं की तुझा भाऊ काय करत आहे, आणि जर तो जेवण बनवत असेल तर ऑब्व्हियसली यू आर गोइंग टू से दॅट ही इज कुकिंग. राईट. पण हेच जर का तुम्ही संध्याकाळी सांगत आहात कोणाला तरी की हा आमच्याकडे पाहुणे आले होते तेव्हा माझा भाऊ जेवण बनवत होता, त्याची काय क्रिया चालू होती त्यावेळेला, तर तो जेवण बनवत होता, त्याची संपली नव्हती क्रिया. ही कुक्ड नाही येणार, ही वॉज कुकिंग. तो जेवण बनवत होता. अँड इन फ्युचर ऑल्सो ही विल बी कुकिंग. तो जेवण बनवणार आहे किंवा तो जेवण बनवत असेल.
राईट. जसं की तुम्ही कॉल केला जर का त्याला 8 वाजता, तर तो म्हणेल की सॉरी मला 8 वाजता कॉल नका करत जाऊ, मी जेवण बनवत असतो, राईट. आय विल बी कुकिंग असं तो म्हणेल. सो कमिंग बॅक टू द नेक्स्ट, शी इज कॉलिंग मी. ती मला कॉल करत आहे. आता जर माझा फोन रिंग होत असेल तर मी हेच म्हणू शकते की शी इज कॉलिंग मी, राईट. शी वॉज कॉलिंग मी. ओके. काल जर का ती करत असेल मला कॉल कंटिन्युअसली दिवसभर, तर मी असंच म्हणेल की शी वॉज कॉलिंग मी फॉर द होल डे. ती दिवसभर मला कॉल करत होती, केला असं नाही, करत होती. आणि शी विल बी कॉलिंग मी, ती मला कॉल करणार आहे किंवा ती मला कॉल करत असेल इन द फ्युचर. कमिंग बॅक टू द नेक्स्ट, इट. वेदर सांगायला आपण इट यूज करतो. सो इट इज रेनिंग. आता जर बाहेर पाऊस पडत असेल तर आय विल बी सेइंग इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. इट वॉज रेनिंग येस्टरडे. काल पाऊस पडत होता. ओके. पाऊस पडत होता कंटिन्युअसली, त्यामुळे वॉज रेनिंग येस्टरडे. आणि इट विल बी रेनिंग. समजा उद्याचा आपला काही प्लॅन आहे, पण उद्या हवामान खात्याने सांगितलंय की नाही नाही उद्या पाऊस पडणार आहे. सो इट विल बी रेनिंग टुमॉरो. उद्या पाऊस पडणार आहे. कमिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल, वी आर अटेंडिंग द सेमिनार. ओके. तुम्ही सर्वजण आता जर सेमिनार अटेंड करत असता तर हेच म्हणलं असता की वी आर अटेंडिंग द सेमिनार. इन द पास्ट यू आर गोइंग टू से वी वर अटेंडिंग द सेमिनार. ओके. समजा एखादी गोष्ट झाली आहे स्पेसिफिक त्या सेमिनार मध्येच. ओके. लाईक एखादा इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे पण तो उचलला गेला नाहीये, राईट. मग तुम्ही परत एकदा त्याला कॉल करून म्हणू शकता, ओ वी आर व्हेरी व्हेरी सॉरी, वी वर अटेंडिंग द सेमिनार. आम्ही सेमिनार अटेंड करत होतो, त्यामुळे तुमचा कॉल पिक करू शकलो नाही. आणि फ्युचरमध्ये प्लॅन सांगताना की समजा संडेला तुम्ही येणार आहे का मूवीला, जर मी तुम्हाला विचारत असेल पण तुमचं ठरलेलं आहे की नाही नाही तुम्ही सेमिनार अटेंड करणार आहात, सो यू विल से दॅट वी विल बी अटेंडिंग द सेमिनार. आम्ही सेमिनार अटेंड करणार आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत मूवीला येऊ शकत नाही. ओके. कमिंग टू द लास्ट, दे आर लेट. आता याच्यामध्ये वर्ब नाहीये, याच्यामध्ये लेट हा काय दाखवतोय, स्टेट ऑफ बीइंग, स्थिती दाखवतोय, माणसाची स्थिती. बी फॉर्म्स मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण बघितलं आहे की बी फॉर्म्स हे आपल्याला वर्ब म्हणजे चालू क्रिया, वर्बचा आयएनजी फॉर्म किंवा स्थिती दाखवण्यासाठी म्हणजे स्टेट ऑफ बीइंग दाखवण्यासाठी सुद्धा यूज होतात. सो हा एक्झाम्पल आपण स्टेट ऑफ बीइंगचा घेतलेला आहे. दे आर लेट, ते लेट आहेत. ओके. दे वर लेट, ते लेट होते. अँड दे विल बी लेट, ते लेट असणार आहेत. ओके. हा, दे विल बी लेट, ते लेट असणार आहेत. ओके. इथे काही आपण स्टेट ऑफ बीइंगचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत जे आपण वन बाय वन पाहणार आहोत. फॉर स्टेट ऑफ बीइंग, स्थिती सांगण्यासाठी. ओके. फर्स्ट एक्झाम्पल इज राम इज द टॉपर. राम टॉपर आहे. राम वॉज द टॉपर, राम टॉपर होता. या वर्षी कदाचित कोणीतरी न्यू टॉपर असेल. आणि जर रामने खूप चांगला अभ्यास केला तर ऑब्विसली राम विल बी द टॉपर. राम टॉपर बनेल किंवा राम टॉपर असेल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज माय मॉम इज व्हेरी हॅपी. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये आपण पाहतोय. माय मॉम इज व्हेरी हॅपी, माझी आई खूप खुश आहे. माय मॉम वॉज व्हेरी हॅपी. फॉर एक्झाम्पल आता तिच्या नावडीची एखादी गोष्ट झाली असेल तर कदाचित तिचा हॅपीनेस हा ढळून गेला असेल. तर माय मॉम वॉज व्हेरी हॅपी, ती खूप हॅपी होती. अँड माय मॉम विल बी व्हेरी हॅपी. तुम्ही जर का तिला परत गिफ्ट आणून दिलं तर तुम्ही ऑब्व्हियसली विचार कराल की हा माझी आई आता खूप खुश होईल. सो माय मॉम विल बी व्हेरी हॅपी इन द फ्युचर. आय एम अ डान्सर, मी एक डान्सर आहे. तेच जर का मी प्रोफेशन चेंज केलेलं आहे आणि मी खूप पूर्वी डान्स करायचे आणि आता मी टीचिंग करते. सो आय वॉज अ डान्सर, मी एक डान्सर होते. अँड जर का मी खूप चांगल्या पद्धतीने आणखी मेहनत करत राहिले तर पुढे जाऊन मी नक्कीच एक प्रोफेशनल डान्सर बनेल. सो आय विल बी अ प्रोफेशनल डान्सर. ओके. द लास्ट एक्झाम्पल इज वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत.
आमचं जर भांडण झालं आणि आता आम्ही बोलत नाही, तर आपण ऑब्व्हियसली थर्ड पर्सनला सांगताना सांगणार की वी वर फ्रेंड्स. आम्ही मित्र होतो, आता नाही होत. अँड इन द फ्युचर वी विल बी फ्रेंड्स. आम्ही चांगले मित्र असू किंवा आपण चांगले मित्र असू. ओके. आय होप तुम्हाला कंटिन्युअस टेन्स खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वर्बचा फर्स्ट सेकंड फॉर्म यूज करत नाही. आपण फक्त VING फॉर्म यूज करतो. अँड आपल्याला मग कसं कळणार आहे की तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे का फ्युचर आहे? तर ते आपल्याला सांगतात बी फॉर्म्स. बी फॉर्म्स फॉर प्रेझेंट, एम इज आर. बी फॉर्म्स फॉर पास्ट वॉज वर. अँड बी फॉर्म फ्युचरसाठी तर नाही, तर इथे बीच लागतो. थँक्यू सो मच. आणखी तुम्हाला ह्याबद्दल डिटेलमध्ये अजून डीपली इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही युलन स्पोकन इंग्लिश क्लासेसला नक्की व्हिजिट करा. अजून माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हॅव अ नाईस डे. बाय.